देवी चौकामध्ये खूप मोठा खड्डा पडला आहे। तर आकाशवाणीतले खड्डे आम्ही बुजवतोय आणि तोही खड्डा आम्ही आता बुजवणार आहोत। आकाशवाणीतले हे खड्डे आम्ही बुजवतोय स्वखर्चातून। मी आणि नितीन दादा आम्ही स्वखर्चातून हा खड्डा बुजवतोय। त्याचप्रमाणे इच्छा देवी चौकातही जो मोठा खड्डा पडलेला आहे तो मी आम्ही बुजवणार आहोत। आपण या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, काही नेत्यांकडे आपण काही देत मांडली होती, तरी सुद्धा त्यावर काही कारवाई झाली नाही। त्यानंतर आपण हा निर्णय घेतलेला आहे, काय सांगणार? आमचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे कर्तव्यदक्ष आमदार राजमाव भोळे, तसेच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे पण आम्ही या संदर्भात तक्रार केली होती। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इंटिमेशन दिलं, पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे, कुठलीही हालचाल आम्हाला दाखवली नसल्यामुळे आम्ही स्वखर्चाने आज हे खड्डे बुजवण्याचं काम करत आहोत। तसंही म्हणा हवं तर, यश म्हणण्यापेक्षा हे आम्ही जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत। जनतेची गैरसोय आमच्याने बघितली जात नाहीये, त्यामुळे आम्ही ही सोय करत आहोत। वैशाली अमित पाटील, प्रभाग क्रमांक 13। आकाशवाणी चौकातलं जे गड्डा बुजवायचं काम आहे ते तर आपल्याला सर्वश्रुत आहे। इच्छादेवी चौकापासून तर इकडे शिवकॉलनीपर्यंतचे जे गड्डे मोजले होते त्याच्यामध्ये जवळपास 450 ते 500 गड्डे मोजले होते असं आमच्या कानावर आलेलं होतं। त्यामुळे आम्ही आज पाहणी केली असताना पेट्रोल पंप जो आहे इच्छादेवी चौकामधला, तिथे इतका मोठा जीवघेणा गड्डा पडलेला आहे की त्याच्याकडे प्रशासनाचं बिलकुल दुर्लक्ष आहे। खूप मोठा अपघात होण्याची शक्यता त्याच्यात वर्तवत, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही। तो सुद्धा गड्डा आम्ही आमच्या माध्यमातून खड्डा बुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत। अगदी सुस्तावलेलं प्रशासन म्हणता येईल, त्यांना काय म्हणावं हेच शब्द आम्हाला समजत नाहीये। त्यांच्या नाकारतेपणामुळेच आम्हाला कदाचित हे सुचलं असेल की आम्ही लोकांच्या सेवेसाठी सदरचे काम करायला पाहिजे, म्हणून आम्ही एक स्वखर्चाने काम करत आहोत। नितीन प्रभाकर सत्ते, प्रभाग क्रमांक 13।